नमस्कार, न्यूज डंकामध्ये मी महेश विचारे आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो। मित्रांनो, देशाचे सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यावर बूट भिरकावण्याचा प्रकार एका वकिलामार्फत झाल्यानंतर देशभरात त्याविरोधात निषेधाची मोहीम सुरू झाली, संताप व्यक्त झाला। मात्र आपल्याकडे सध्या प्रत्येक गोष्ट ही राजकारणाच्या चष्म्यातून पाहण्याची पद्धत रूढ झालेली आहे। त्यानुसार सरन्यायाधीशांची जात कोणती, बूट भिरकावणारी व्यक्ती कोण, तिचा कोणत्या संघटनेशी संबंध, यानिमित्त केंद्रातील सरकार वगैरे अनावश्यक मुद्दे उपस्थित झाले। खरं तर ही घटना का घडली याचा साकल्याने विचार करावा लागेल, कारण ही एक गंभीर आणि विचार करायला भाग पाडणारी घटना आहे। सरन्यायाधीशांच्या बाबतीत अशी घटना याआधी कधी घडल्याचं स्मरत नाही। न्यायाधीशांवर टीका होते, वेगवेगळे आरोप होतात, इथपर्यंत ठीक आहे। पण प्रत्यक्ष न्यायालयात एखाद्या व्यक्तीने, ती देखील वकील असलेल्या व्यक्तीने, सरन्यायाधीशांच्या बाबतीत बूट उचलून त्यांच्या दिशेने भिरकावण्यापर्यंत पाऊल उचलत असेल तर त्याचा गांभीर्याने विचार केला गेलाच पाहिजे। ही व्यक्ती केवळ वकील नाही, तर त्या राकेश किशोर यांच्या म्हणण्याप्रमाणे ते MSc PhD LLB गोल्ड मेडलिस्ट आहेत। मग अशी व्यक्ती असं पाऊल का उचलते हा प्रश्न निर्माण होतोच। मुळात सरन्यायाधीशांकडे खजुराहोतील विष्णुमूर्तीचे एक प्रकरण आले होते। त्यात या सगळ्या प्रकरणाचं मूळ आहे। सदर विष्णुमूर्तीचं डोकं तुटलेलं असल्यामुळे त्याची डागडुजी व्हावी अशा अर्थाची ती याचिका सर्वोच्च न्यायालयात होती। पण हे प्रकरण आपल्या हातातील नाही, पुरातत्व खातंच त्याबाबत काय तो निर्णय घेऊ शकतं, कारण त्यांच्या अंतर्गत ती मूर्ती येते असं न्यायालयाला लक्षात आल्यामुळे त्यांनी सदर याचिका फेटाळली आणि ही जनहितार्थ याचिका आहे का असा सवालही उपस्थित केला गेला। तो एक वेळ योग्यही होता असं म्हणता येईल। या संदर्भात सरन्यायाधीश भूषण गवई यांनी याचिका फेटाळून ती का फेटाळली इथपर्यंत न्यायालयाचा निर्णय ठेवला असता तर ठीकही होतं। पण त्यावेळी सरन्यायाधीश गवई यांनी म्हटलं की ही केवळ प्रसिद्धीसाठी दाखल केलेली याचिका आहे, जा आणि स्वतः त्या देवतेलाच काहीतरी करण्यास सांगा। जर तुम्ही म्हणत असाल की तुम्ही भगवान विष्णूचे कट्टर भक्त आहात तर तुम्ही प्रार्थना करा, ध्यानधारणा करा। या वक्तव्याला नंतर प्रसारमाध्यमातून प्रसिद्धी मिळाली आणि अनेकांनी त्यावर टीका केली। सरन्यायाधीशांनी ही अनावश्यक टिप्पणी करण्याची आणि एखाद्या याचिकाकर्त्याला वेदना होतील असं वक्तव्य करण्याची गरज होती का अशी विचारणा टीका करणारे करू लागले। त्यानंतर राकेश किशोर यांनी न्यायालयात जाऊन सरन्यायाधीशांच्या दिशेने बूट भिरकावल्याची घटना घडली। किशोर यांचं म्हणणं होतं की सनातन धर्माचा अपमान आम्ही सहन करणार नाही। राकेश किशोर यांनी त्यासाठी बूट भिरकावण्याचा जो मार्ग पत्करला तो अजिबात योग्य नव्हता। विशेषतः न्यायालयात असं करणं हे समर्थनीय नाहीच। मात्र ही वेळ आज का आली याचाही विचार केला गेला पाहिजे। या संदर्भात वकील राकेश किशोर यांना बार असोसिएशनने निलंबित केले। त्यानंतर त्यांची एक मुलाखती एका वाहिनीने घेतली। त्यात ते म्हणाले की मला या गोष्टीचा पश्चात्ताप होत नाही, पण सरन्यायाधीशांनी ती याचिका फेटाळताना थट्टा उडवण्याची काय आवश्यकता होती। त्यांनी याचिका फेटाळली हे देखील आपल्याला पटलेलं नाही, पण त्यांनी केलेलं वक्तव्यही उचित नव्हतं। राकेश किशोर यांनी सांगितलं की बार कौन्सिलने आपल्याला निलंबित केलं, पण ते करताना त्यांनीच घालून दिलेल्या नियमांचं उल्लंघन केलं। त्यांच्या नियमांतर्गत वकिलाकडून अशी काही कृती घडली तर एक समिती स्थापन करून त्यासमोर सुनावणी होईल आणि योग्य तो निर्णय घेतला जाईल। असं असताना माझी कोणतीही बाजू ऐकून न घेता माझ्यावर कारवाई कशी केली? कुठे आहे नैसर्गिक न्याय? किशोर यांचे म्हणणं अगदी योग्य आहे। बार कौन्सिलच जर आपल्या सदस्य असलेल्या वकिलाची बाजू ऐकून घेत नसेल आणि ती ऐकून न घेताच त्यांचं निलंबन करत असेल तर ते सर्वसामान्य माणसाला काय न्याय देणार? सरन्यायाधीशांना खरं तर सल्ला देण्या इतपत आम्ही मोठे नाही। त्यांच्या एखाद्या निर्णयाबाबत एका मर्यादेपर्यंत बोलणे उचित आहे, पण याचा विचार तर नक्कीच व्हायला हरकत नाही की जेव्हा अशी टिप्पणी न्यायाधीशांकडून केली जाते तेव्हा त्याचे वेगवेगळे अर्थ काढले जातात। कुणाच्या भावना दुखावतात, कुणाला वेदना होतात, याचा विचारही केला जायला नको का? उद्या जर आणखी एखाद्या धर्मातील व्यक्तीबाबत, देवतांबाबत अशी वक्तव्य केली गेली तर त्याचे काय अर्थ काढले जातील? कदाचित त्यावेळी न्यायालयाला सोशल मीडियात दोषी धरलं जाईल आणि त्या व्यक्तीची बाजूही घेतली जाईल, कारण आजकाल आपल्या सोयीप्रमाणे भूमिका घेणारे लोक आहेत। मुळात आजकाल न्यायाधीशांकडून अशा पद्धतीने याचिकाकर्त्यांवर ताशेरे ओढण्याची एक प्रथा रूढ झालेली आहे।
प्रत्यक्षात ते ताशेरे न्यायालयाच्या ऑर्डरमध्ये नसतातच. न्यायाधीश बोचऱ्या शब्दात याचिका करताना सुनावतात, पण अखेर जामीन देतात किंवा त्याला दिलासा देतात. मग नेमका या ताशेऱ्यांचा अर्थ काय असतो, असा सर्वसामान्यांना प्रश्न पडतो. आजकाल अशा ताशेऱ्यांना मीडियात वारेमाप प्रसिद्धी दिली जाते. त्यामुळे प्रत्यक्ष खटल्याचा निकाल, त्यातल्या महत्त्वाच्या बाबी या कुठल्या कुठे दूर फेकल्या जातात आणि केवळ या वक्तव्यांचीच चर्चा होते. धनंजय चंद्रचूड हे सरन्यायाधीश असताना एका खटल्यावेळी त्यांच्या खंडपीठात संजीव खन्ना, भूषण गवई, सूर्यकांत, ऋषिकेश रॉय या न्यायाधीशांचा समावेश होता. तेव्हा चंद्रचूड यांनी न्यायाधीश, वकील, याचिकाकर्ते यांना सुनावलं होतं की तुम्ही अनावश्यक अशा टिप्पणी, तुमची निरीक्षणं नोंदवत जाऊ नका. आजकाल प्रमुख खटले हे थेट प्रक्षेपित होतात, तेव्हा लोकांसमोर या बाबी प्रकर्षाने येतात. चंद्रचूड यांचं ते म्हणणं अगदी योग्यच होतं. तेव्हा अशा टिप्पण्या करणं न्यायाधीशांनी, वकिलांनी टाळलं पाहिजे, हे खरं आहे. या संदर्भात विविध राजकीय पक्षांकडून आंदोलनं होत आहेत. बूट भिरकावल्याच्या घटनेचा निषेध होतोय. त्यात उभाटाचे खासदार संजय राऊत यांची प्रतिक्रिया आलेली आहे. ते म्हणतात, न्यायव्यवस्थेबद्दल आदर बाळगावा असं वातावरण आता नाही. न्यायव्यवस्थेला जोडे मारावे अशी परिस्थिती आहे. आमच्या शिवसेनेच्या चिन्हाचा विषय इतका काळ झाला तरी सुटत नाही. संजय राऊत यांनी खरं तर याआधी न्यायप्रक्रियेवर टीका केलेली आहे. न्यायालयाला राऊत यांचं हे वक्तव्य अपमानजनक वाटतं आहे का? विरोधकांना त्यांचंही विधान पटतं आहे का? खरं तर न्यायालयांच्या अवस्थेवर अनेक वेळा सर्वसामान्य लोकांकडून सवाल उपस्थित केले जातात. अत्यंत संथगतीने चाललेल्या न्यायप्रक्रिया, तारखांवर तारखा पडल्यामुळे साचत गेलेले खटले, वर्षानुवर्ष चालणाऱ्या केसेस, सर्वसामान्यांना न्यायालयात जाणंही मुश्किल झाल्याची स्थिती, 20-25 वर्ष तुरुंगात खितपत पडल्यानंतर अचानक एके दिवशी ती व्यक्ती निर्दोष असल्याचा न्यायालयाकडून दिला जाणारा निकाल, न्यायसंस्थेतील भ्रष्टाचार, अशा अनेक बाबी आजही चर्चेत आहेत. त्याचं काय करायचं? कंगना राणावतवर मागे एका सुरक्षा अधिकारी महिलेने हल्ला करत तिला थप्पड लगावली, तेव्हा त्या महिलेचे ते कृत्य योग्य असल्याचं याच विरोधकांचं म्हणणं होतं. कारण काय, तर कंगनाने शेतकऱ्यांवर टिप्पणी केली होती. कंगना भाजपाची समर्थक, त्यामुळे तिला थोबाडीत मारणं विरोधकांना पटलं. त्या महिलेला आपलं अभिव्यक्ती स्वातंत्र्य वापरण्याची मुभा आहे, असा विरोधकांचा सूर होता. विरोधकांचा दुटप्पीपणा यातून पुरेसा स्पष्ट झाला. नुपूर शर्मा प्रकरणी न्यायालयानं म्हटलं होतं की तिने केलेल्या वक्तव्यामुळे ही वेळ उडवली. हे न्यायसंस्थेतील दोष दर्शवणार आहे. अशा सगळ्या परिस्थितीत जर सर्वसामान्य माणसाच्या भावनांचा बांध फुटला, त्याला त्याच्या भावनांवर नियंत्रण ठेवता आलं नाही, तर त्याचा दोष कुणाचा? त्याने त्या भावनांवर नियंत्रण ठेवणं आवश्यक आहेच. न्यायसंस्थेतील दोष दूर करणं हे देखील कुठेतरी सुरू व्हायला हवं की नाही? न्यायाधीशांनी अनावश्यक टिप्पण्या टाळून नको त्या गोष्टींना प्रसिद्धी मिळणार नाही याची काळजी घेतली पाहिजे की नाही? हीच सर्वसामान्यांची भावना आहे. बाकी राजकारण करणारे आपल्या सोयीप्रमाणे राजकारण करत राहतीलच. आपल्याला व्हिडिओ कसा वाटला आहे जरूर कळवा. आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा आणि आमचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.